कृपया आज ज्या व्यक्तीसाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, अशा तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या आपल्या ताई लताबाई गौतम सूर्यवंशी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आज इथे आपण साजरा करीत आहोत। त्यामुळे मी सूर्यवंशी घरातील प्रत्येक व्यक्तीला गौतम सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, शांता प्रशांत सूर्यवंशी, पूजा शरद कोल्हे, प्रज्ञा आरती महाप्रळ, त्याचप्रमाणे त्यांचे धीर उत्तम सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी, जीवन सूर्यवंशी, भगवान गंभीरे, दिलीप सूर्यवंशी, हीरा सूर्यवंशी, प्रेमनाथ सूर्यवंशी, मंगल सूर्यवंशी, निशांत सूर्यवंशी, त्याचप्रमाणे त्यांच्या नंदा किरूबाई सीताराम आसरे, आमचे दादा गौतम शिंदे हळणी यांच्या वतीनं सुद्धा 100 रुपयाची सप्रेम भेट आलेले आहे। पार्टी सत्यशिवण धन्यवाद। त्यांच्या नंदा किरूबाई संताराम आसरे, अशा एकनाथ गायकवाड आणि एकनाथ गायकवाड मेवणे, पमाबाई सिद्धार्थ पवार, त्याचप्रमाणे भाऊ सुरेंद्र तुकाराम गंभीरे, आई कस्तुराबाई प्रकाश तुकाराम गंभीरे आणि लताबाईंची बहीण आहेत पुष्पा बबरूवाल कांबळे, आहू जीवन सोनकांबळे, उषा बिबीसेन कांबळे, आशा दयानंद गोळे, या सर्वांनी समोर येऊन बसायचं आहे, कारण हे शोकित आहे। प्रशांत समोर वहिनींना पण पुढे घेऊन या। जे परिवारातील सदस्य आहेत कृपया सर्वांनी समोर येऊन बसा। गौतम दादा तुम्ही सुद्धा पुढे या, कारण परिवारातल्या सर्व व्यक्तींसाठी हे गीत गातो आहे। खरोखर या सूर्यवंशी परिवारावरती आमचे गौतम दादा रोज स्टेटसला त्या लताबाईंचा फोटो ठेवतात। मनातून दुःखी आहेत। मी परवा भेटायला आलो, मला सांगितलं माझी बायको निघून गेली, मी सुद्धा घराच्या बाहेर आहे, कारण हा शोक आहे। बंधूंनो, दुःख हे प्रत्येकाच्या वाटेला असतं। माझ्या सुद्धा वाटेला आलं, माझे वडील निघून गेले 2 वर्षापूर्वी। प्रशांतच्या वाटेला आलं, प्रशांतची आई निघून गेली। हे दुःख येतं, दुःख जातं, परंतु त्या दुःखातून आपण काय सावरलं पाहिजे, आपण काय शिकलं पाहिजे, आपण ते दुःख कसं पचवलं पाहिजे, ह्या दृष्टीचा विचार मात्र आपण करायचा आहे। म्हणून काय म्हणतो आहे, घरातले आले सगळे, सर्वांनी या गीताकडे लक्ष द्या। मात्र हे गीत आपल्यासाठी आहे। अजून बाबासाहेबांची गाणी होतील, शिवाजी महाराजांची होतील, आईवरून गाणी होतील, परंतु हे खास गाणं मी या ठिकाणी आणलेलं आहे। ते गीत आपणास ऐकवतोय। या गीताचे कवी माझे परमस्नेही आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी आदरणीय प्रवीणजी भालेराव या ठिकाणी आहेत। त्यांचं गीत आहे प्रवीण भालेराव गीतामध्ये काय म्हणतात लक्ष द्या। गाणं नक्की होईल कधी ना कधी या बहिणीची फरमाईश आलेली आहे। धन्यवाद। काय म्हणायचं आहे की गेलेली वेळ कधी
गौतम दादा. गेलेली वेळ कधी, ही गेलेली वेळ कधी, गेलेली वेळ कधी परतून येत नाही. कवी विष्णू शिंदे लिहितात, आणि हे कालचक्र अरे कधी विश्रांती घेत नाही. ती गेलेली वेळ कधी परतून येत नाही. हे कालचक्र कधी विश्रांती घेत नाही. विष्णू करून घ्या सोने आपल्या ह्या अनमोल जीवनाचे. अरे मृत्यू कधीच कोणाला जीवदान देत नाही, कधीच कोणाला जीवदान देत नाही. कारण कि बाप कमालों की याद आती है, बाप कमालों की याद आती है, वो बेमिसालों की याद आती है. कि बाप कमालों की याद आती है, वो बेमिसालों की याद आती है. अरे जाने वाले जाते हैं मगर आज हमें वो जाने वालों की याद आती है. तो जाने वाले जाते हैं मगर हमें जाने वालों की याद आती है. कारण की हृदयाने साफ सुत्र ती चांगुलपणाची होती. आमची लताबाई कशी होती? साधी होती, जिवलग होती, प्रेमळ होती, मायेने ममतेचा झरा होती. म्हणून काय म्हणतो आहे प्रशांत, की हृदयाने साफ सुत्र ती चांगुलपणाची होती, आवडती नात्या गोत्यांची, तशीच घरातल्या परिवाराची होती. की हृदयाने साफ सुत्र ती चांगुलपणाची होती, आवडती नात्या गोत्यांची, तशीच घरातल्या परिवाराची होती. श्रद्धांजली मी, श्रद्धांजली मी वाहतो तिला राफुल आमची लताबाई अरे मोकळ्या मनाची होती. आमची लताबाई मोकळ्या मनाची होती. कारण की हा गोतावळा जमला, हा गोतावळा पाहून मन हे मनात चरचर फाटत आहे. आज या ठिकाणी प्रशांत आहे, प्रशांतच्या बहिणी आहेत, त्या सुद्धा काय म्हणतात की हा गोतावळा पाहून मन हे मनात चरचर फाटत आहे. नयन तुला शोधण्यात व्यस्त अंतकरण दाटत आहे. की हा गोतावळा पाहून गोविंद काका, हा सगळा गोतावळा पाहून मन हे मनात चरचर फाटत आहे. नयन तुला शोधण्यात अरे व्यस्त अंतकरण दाटत आहे. जरी आप्त इष्टाने भरले, जरी आप्त इष्टाने घर हे भरले माझे मधुकरा, तरी लताबाई तुझ्या विना आज हे घर आज सुने सुने वाटत आहे, सुने सुने वाटत आहे. म्हणून की हे धडधडते मन माझे आठवणीने शांत बसत नाही. की हे धडधडते मन माझं. काय होते, सकाळपासून कार्यक्रम चालू आहे, तिच्या नावाने, तिच्या नावाचा गौरव होतोय, तिच्या नावाचा जय जयकार होतोय. म्हणून काय म्हणतो आहे की हे धडधडते मन माझे आठवणीने शांत बसत नाही. प्रशांत, त्याच्या बहिणी पूजा, आरती काय म्हणत आहेत की हे धडधडते मन माझे अरे आठवणीने शांत बसत नाही.
लाख प्रयत्न केले हसवण्याचे, तरी आज आम्हाला हसता येत नाही. अरे गोतावळा जमला सगळा इथे सारा, पण आई तू आज आम्हाला कुठेच दिसत नाही, कुठेच दिसत नाही. प्रवीणजी भालेराव लिहितात की जे ना घडले ते आज इथे घडले आहे. असं कोणाला वाटतच नव्हतं की ती निघून जावी. सूर्यवंशी परिवार शोकाकुल आहे, नातेवाईक शोकाकुल आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेमधला सफाई कर्मचारी विभाग तो सुद्धा शोकाकुल आहे. अरे काय नातं आहे, सकाळी 6 वाजता कामाला जायचं, दुपारी 2 वाजता निघून यायचं आहे. मी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉबला आहे, मला ती व्यथा माहिती आहे. परंतु माणूस कसं जोडायचं, माणसाची नातं कसं जपून ठेवायचं, हे मात्र या माऊलीने कमवलेलं आहे. म्हणून काय म्हणतो आहे की जे ना घडले, जे ना घडावं ते आज इथे घडले आहे. जे ना घडावं ते आज इथे घडले आहे. अरे नातं सर्वांशी तिनं हे मोडले आहे. जे ना घडावं ते आज इथे घडलं आहे, नातं सर्वांशी तिनं हे मोडलं आहे. कारण या क्रूर काळाने लताबाईला अरे मृत्यूच्या जाळ्यामध्ये ओढलं आहे, मृत्यूच्या जाळ्यामध्ये ओढलं आहे. म्हणून की आज सदैव येते तुमची आठवण. प्रवीणजी भालेराव लिहितात की आज सदैव येते तुझी आठवण, डोळ्यात येते पाणी आणि घैवरते हे मन. आज सदैव येते तुझी आठवण, डोळ्यात येते पाणी अरे घैवरते हे मन. याद करतो तुझला आज प्रत्येक जण, कारण आज आहे लताबाईंचा प्रथम स्मृती दिन, प्रथम स्मृती दिन. आज आहे लताबाईंचा प्रथम स्मृती. म्हणून काय म्हणतो आहे माझे कवी प्रवीणजी भालेराव लिहितात, काय लिहितात, नात जिवाळ्याच आपलं हे तोडुनी, नात जिवाळ्याच आपलं हे तोडुनी. गौतम दादा यांचं अंतःकरण काय म्हणतं आहे, त्यांचं मन काय म्हणतं आहे. कारण लताबाईंचं जाण्याचं वय नव्हतं. गौतम दादा मनातून दुःखी आहेत. काय सांगत आहेत, अगनात जिवाळ्याच आपलं हे तोडुनी, नात जिवाळ्याच आपलं हे तोडुनी. लता लता गेली कमला तू सोडुनी, ओ लता गेली कमला सोडुनी, लता गेली कमला सोडुनी. गौतम दादा आज काय म्हणत आहेत, प्रशांत काय म्हणत आहे, पूजा काय म्हणत आहे, आरती काय म्हणत आहे. नात 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 आमच्या मावशी यांच्या वतीनं सुद्धा सप्रेमेट आलेले आहे. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे पार्टी सत्यश्रवण. धन्यवाद. ऐका, हे नात जिवाळ्याच आपलं हे मोडुनी, नात जिवाळ्याच आपलं हे तोडुनी. प्रशांत, आई गेली का मला सोडुनी, ओ आई गेली का मला सोडुनी, ओ आई गेली का मला सोडुनी, गेली का मला सोडुनी.
नात जिव्हाळ्याच आपलं. कारण एका विभागामध्ये गौतम दादा आणि लताबाई कामाला होत्या. सकाळी जात होत्या, दुपारी येत होत्या, सोबत जात होत्या, सोबत येत होत्या. पण आज मनामध्ये दुःख आहे की ज्या पत्नीने आयुष्यभर त्या पतीला साथ द्यायची असते आणि अशात अर्धवट साथ सोडून ती पत्नी निघून गेलेली आहे. म्हणून गौतम दादा काय म्हणतात, अगं नात जिव्हाळ्याच आपलं हे तोडुनी, नात जिव्हाळ्याच आपलं हे तोडुनी. लता अगं लता गेली का मला तू सोडुनी, ओ लता गेली का मला सोडुनी, लता गेली का मला सोडुनी, ओ लता गेली का मला सोडुनी. पती तुझा गौतम, त्या गौतमची काय अवस्था आज आहे. गौतम सूर्यवंशीची आज अवस्था काय आहे. मला सांगितलं मला झोप लागत नाही, सारखी सारखी तिची आठवण येते. म्हणून गौतम सूर्यवंशी आपल्या पत्नीच्या पश्चात काय म्हणतात, पती तुझे ते गौतम बोले, पती तुझे ते गौतम बोले, पती तुझे ते गौतम बोले, पती तुझे ते, पती तुझे ते, पती तुझे गौतम बोले, पती तुझे ते गौतम बोले, पती तुझे ते गौतम बोले, पती तुझे ते गौतम बोले. काय सूर्यवंशी घराने हे दुखी झाले, सूर्यवंशी घराने दुखी झाले, सूर्यवंशी घराने दुखी झाले. या ठिकाणी आमचे मामा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 चे सल्लागार महेंद्र पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माझ्या पार्टीच्या वतीने त्यांचं स्वागत. धन्यवाद. ऐका, पती तुझे ते गौतम बोले, तुझे ते गौतम बोले, पती तुझे गौतम बोले. काय बोले, सूर्यवंशी घराने दुखी झाले, सूर्यवंशी घराने दुखी झाले, सूर्यवंशी घराने दुखी झाले. मग संसार उघड्यावर आपला, गौतम दादा हा संसार उघड्यावर आपला हा मोडुनी, संसार उघड्यावर आपला हा मोडुनी. लता गेली का मला तू सोडुनी, ओ लता गेली का मला सोडुनी, लता गेली का मला सोडुनी.
स्वभाव तिचा सरळ साधा भोळा होता. कारण त्या माय माऊलीला मी बघितलेले आहे. माझ्या वडिलांचे आणि गौतमदादा सूर्यवंशी यांचे जवळचे संबंध होते, एकत्र सर्व्हिसला होते. परंतु काही 2 वर्षापूर्वी माझे वडील निघून गेलेले आहेत. म्हणून त्यांना देखील आज माझ्या वडिलांची आठवण येते. ते नेहमी नाव काढतात. गोविंद काका, काय म्हणायचं आहे की स्वभाव तिचा सरळ साधा भोळा होता. अरे स्वभाव तिचा सरळ साधा भोळा होता, लावीला सर्वांना तो तिने लळा होता. माझे कवी प्रवीण भालेराव लिहितात की स्वभाव तिचा सरळ साधा भोळा होता, लावीला सर्वांना तिने तो लळा होता. अरे मानत होते तिला सूर्यवंशी कुळाचा गोतवळा होता. आणि लताबाईने सदैव प्रेमाचा फुलविला हा मळा होता, प्रेमाचा फुलविला मळा होता. आमच्या मावशी यांच्या वतीनं सप्रेम आलेले आहे. धन्यवाद. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे. आणि या शब्दाकडे प्रशांत आणि त्या आमच्या वहिनी शांता यांनी लक्ष द्यायचं आहे. काय म्हणायचं आहे. मुलगा प्रशांत सुनही शांता, मुलगा प्रशांत सुनही शांता, मुलगा प्रशांत सुनही शांता, मुलगा प्रशांत सुनही शांता. कोण आता आम्हाला विल ममता, कोण आम्हाला विल ममता, कोण आम्हाला विल ममता. मुलगा प्रशांत आणि सून ही शांता. कोण आता आम्हाला विल ममता, कोण आम्हाला विल ममता, कोण आम्हाला विल ममता. मग घेतलं काळान का तुझला हे ओढुनी, घेतलं काळान का तुझला हे ओढुनी. आई सोडून आई गेली कमला सोडुनी. ओ आई गेली कमला सोडुनी, आई गेली कमला सोडुनी, आई गेली कमला सोडुनी. या आमच्या लताबाईंच्या कन्या पूजा आणि आरती यांनी सुद्धा या गीताकडे लक्ष द्यायचं आहे. जावई शरद आणि लेख ही पूजा, जावई शरद आणि लेख ही पूजा, जावई शरद आणि लेख ही पूजा, जावई शरद आणि लेख ही पूजा. काढतात आठवणी सदैव तुझ्या, काढतात आठवणी सदैव तुझ्या, काढतात आठवणी सदैव तुझ्या. जावई शरद आणि लेख ही पूजा. काढतात आठवणी सदैव तुझ्या, काढतात आठवणी सदैव तुझ्या, काढतात आठवणी सदैव तुझ्या. मग तुझ्या
साठी रडतात ताव फोडुनी, तुझ्या साठी रडतात ताव फोडुनी. आई गेली का मला सोडुनी, ओ आई गेली का मला सोडुनी, आई गेली का मला सोडुनी, ओ आई गेली का मला सोडुनी. आमच्या ताई छाया गायकवाड यांच्या वतीने सुद्धा सप्रेम भेट आलेले आहे. लताबाईंच्या गुणांना उजाळा दिल्याबद्दल सप्रेम भेट दिलेले आहे का. पूजाची मावशी यांच्या वतीने सुद्धा सप्रेम भेट आले. धन्यवाद. आमचे दादा शिंगे परिवार शिंगे साहेब यांच्या वतीनं या लताबाईंच्या गुणांना उजाळा दिल्याबद्दल सप्रेम भेट आलेली आहे का. तुझ्या साठी रडतात टाकू फोडुनी, तुझ्या साठी रडतात टाव फोडुनी. आई प्रशांत आई गेली का मला सोडुनी, हो आई गेली का मला सोडुनी, आई गेली का मला सोडुनी, आई गेली का मला सोडुनी. असं काय म्हणायचं आहे की सर्वांशी वागली प्रेमाने, गौतम दादा सर्वांशी वागली प्रेमाने, नाही केला तो गर्व कधी. सूर्यवंशी काका, अरे सर्वांशी वागली प्रेमाने, नाही केला तो गर्व कधी. नवी मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांमध्ये ती कमी पडली नाही कधी. प्रेमाने राहिली आणि प्रेमाने वागली, राग तिने केला नाही कधी. आणि गौतम सूर्यवंशी सोबत लग्न करून जीवनभर संसाराचा गाडा ओढला, पण ती थकली नाही कधी, ती थकली नाही कधी. राहुल बोले, जावई राहुल बोले, लेक ही आरती. 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 सोडून आई आम्हा गेली दूरती. सोडून आई आम्हा गेली दूरती. सोडून आई आम्हा गेली दूरती. जावई राहुल बोले, लेक ही आरती. काय बोलतात? लेक आरती आणि जावई राहुल काय म्हणतात? जावई राहुल बोले, लेक ही आरती. सोडून का आई गेली दूरती. सोडून आई गेली दूरती. सोडून
हे साऱ्यांशी खोडूनी आपलं नात हे साऱ्यांशी खोडूनी आई गेली का मला सोडूनी हो आई गेली का मला सोडूनी हो आई गेली का मला सोडूनी आई गेली का मला सोडूनी असं का म्हणायचं आहे की प्रशांत या समोर येऊन बसा या प्रशांत काय म्हणतो आहे की आई तुझ्यामुळे ना जीवनात कुणा भ्यालो मी की आई की तुझ्यामुळे जीवनात का भ्यालो मी निर्भीडपणाच्या अमृतधारा तुझ्या कुशीत प्यालो मी आई तुझ्यामुळे ना जीवनात कुणा भ्यालो मी निर्भीडपणाच्या अमृतधारा तुझ्या कुशीत नालो मी होतं माझं हे सुखी जीवन तुझ्यामुळं मधुकरा पण आई तुझ्या विना आज पोरका झालो मी आज पोरका झालो मी हॅलो आवाज जरा कमी करा काय नाही चलो आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण श्रद्धांजली कवी प्रवीणजी भालेराव लिहितात आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण श्रद्धांजली काव्य सुमने वाहतो प्रवीण श्रद्धांजली काव्य सुमने वाहतो प्रवीण श्रद्धांजली काव्य सुमने वाहतो प्रवीण माँ के जैसी प्यारी कोई सूरत नहीं होती माँ के जैसी प्यारी कोई सूरत नहीं होती दिलों में बैठने वाली वैसी कोई मूरत नहीं होती जिसके पास माँ की दुआ है मधुकर उसको किसी भगवान की दुआ की जरूरत नहीं होती भगवान की दुआ की जरूरत नहीं होती म्हणून आजला प्रथम तुझा कारण बंधूंनो या गीताचे कवी माझे कवी प्रवीणजी भालेराव हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं गीत आहे गीताच्या शेवटी प्रवीणजी भालेराव काय लिहितात आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण अर्जुन शिल्पा सूर्यवंशी यांच्या वतीने सुद्धा सप्रेमेंट आलेले आहे पार्टी सत्यश्रोड धन्यवाद ऐका आजला 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 तू आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण आजला प्रथम तुझा पुण्य स्मरण आमच्या ताई कविता कांबळे यांच्या वतीनं 100 रुपयाचे सप्रेमेंट आलेले आहे पार्टी सत्यश्रोड धन्यवाद आजला प्रथम तुझा हा पुण्य स्मरण
श्रद्धांजली काव्य सुमने वाहतो प्रवीण तुझला दोन्ही हे कर आपले जोडुनी तुझला दोन्ही हे कर आपले जोडुनी लता गेली कमला तू सोडुनी गेली कमला सोडुनी. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 माजी खजिनदार महेंद्र पवार आणि माजी उपाध्यक्ष महेंद्र शिंदे या दोघांच्या वतीनं 200 रुपयाची सप्रण भेट आलेली आहे. पार्टी सत्यश्रोना धन्यवाद. त्याचं सुद्धा काय म्हणणं आहे, नात जिवाळ्याच आपलं हे तोडुनी नात जिवाळ्याच आपलं हे तोडुनी.